आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। राज्य सरकारनं कशा पद्धतीने योजना राबवाव्या हा न्यायिक कार्यक्षेत्राचा भाग नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। आनंदाचा शिधा प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दिलासा। निविदेतील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या। गणेशोत्सवानिमित्त 1,07,00,000 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि तेलाचं वाटप होणार। जुलै महिन्यामध्ये जीएसटी संकलन 1.82 लाख कोटींवर। केंद्र सरकारकडून आकडेवारी जाहीर। गेल्या जुलैच्या तुलनेमध्ये 10% वाढ। देशांतर्गत महसुलात 9% वाढ। जेएनपीटीमध्ये जुलैमध्ये विक्रमी कंटेनर हाताळणी। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 16.5% वाढ। जुलै महिन्यामध्ये 6 लाख कंटेनरची हाताळणी। आरोग्य विमा हप्त्यांवरील जीएसटी पोटी गेल्या वर्षी केंद्राला 8,263 कोटींचा लाभ। आरोग्य विमा हप्त्यांवरील कर रद्द करण्याच्या मागणीला जोर। नितीन गडकरींचा देखील मागणीला पाठिंबा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल। आपल्याला बेकायदा ताब्यात ठेवल्याच्या भिंडेच्या दाव्याचं उच्च न्यायालयात पोलिसांकडून खंडन। होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य साक्षीदार अर्शद खान एसआयटीच्या हाती लागेना। मुंबई पोलीस कोर्टामध्ये जाण्याची शक्यता। पोलीस अर्शद खानला फरार घोषित करण्याची मागणी करणार। अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आता गुन्हा करताना लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्याच्या प्रभावाखाली होतो। आरोपी विकी गुप्ताचा जामिनासाठीच्या अर्जात दावा। मुंबई महानगर क्षेत्रातील 11वी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी जाहीर। 65,501 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय।